नमस्कार, मी शाहीद केरळकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शिक्षण हे जीवनाला आकार देण्याचं कार्य करतं. शिक्षणामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होत असतो. मात्र आधुनिक काळामध्ये आधुनिक शिक्षणाची जोड आपल्या पारंपरिक शिक्षणाला जर लाभली तर अजून आपल्याला या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं सोपं जातं. आणि म्हणूनच आज आपण या चिपळूण नगरीमध्ये एक शिक्षण संकुल आहे ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर्स 360 अकॅडमी. अर्थात या ठिकाणी IITचं शिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर अनेक वैशिष्ट्यपूर्ण असं शिक्षण या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातं. 10वी 11वी 12वी आणि इतर विद्यार्थ्यांना विविध अंगाने या ठिकाणी संस्कार दिले जातात. शैक्षणिक संस्कार देऊन त्यांच्यावरती एक चांगल्या पद्धतीचे त्यांचं व्यक्तिमत्व घडण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून आज आपण नेमकी ही ऑलराऊंडर्स 360 अकॅडमी काय आहे, इथे कशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. या संस्थेचे या अकॅडमीचे मालक अखिल मालानी आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आपण ही सगळी माहिती घेणार आहोत. अखिल मालानी, आपलं सह्याद्री समाजामध्ये स्वागत आहे आणि आपलं खरोखरच अभिनंदन की आपण एक चिपळूण सारख्या नगरीमध्ये ऑलराऊंडर्स 360 अशा नावाने अकॅडमी सुरू केलेली आहे. नक्कीच याचा इथल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मला सर्वप्रथम आपल्याला विचारायचं आहे की ऑलराऊंडर्स 360 अकॅडमी हे नेमकं नाव काय आहे? ओके, ऑलराऊंडर्स 360 या मागचं रिझन असं आहे की मी इथे मुलांचं ऑलराऊंडर म्हणजे पूर्ण सर्वांगीण विकास करून घेणे हे या अकॅडमीचं उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. म्हणजे ज्याप्रमाणे म्हणजे एकतर आम्ही ते स्पर्धात्मक परीक्षाची तयारी करूनच घेतो. म्हणजे अकॅडमिक्समध्ये मुलांना तर एक्सेल करायचंच आहे, पण त्याच्याशिवाय एक्स्ट्रा अकॅडमिक ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा माझे स्टुडंट्स मागे पडून नाही आहेत. त्यासाठी त्यांचे वेगवेगळे आम्ही ॲक्टिव्हिटीज इथे करून घेतो जेणेकरून त्यांचं कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा, त्यांचे इंग्लिश प्रोफिशियन्सी वाढावी आणि त्यांना एक स्टेज डेअरिंग यावं. अशा प्रकारे काही ॲक्टिव्हिटीज करून घेतो. मी त्या बाबतीत तुम्हाला डिटेलमध्ये सांगेनच पुढे. मला नक्कीच पुढे तुमच्याकडून सगळं मला जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने तुम्ही इथे या विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक संस्कार करता. मात्र मला पहिल्यांदा म्हणजे जो मला प्रश्न पडला आहे तो आपल्या श्रोत्यांना किंवा पालकांना देखील पडला असेल की आपण या ठिकाणी मालानी आहात आणि मुळात चिपळूणमध्ये आपण या ठिकाणी या पद्धतीची अकॅडमी सुरू केलेली आहे. तुमचं स्वतःचं शिक्षण कसं आहे, काय आहे, कसं तुमचा एखादा शैक्षणिक प्रवास आहे? ओके, माझा शैक्षणिक प्रवास म्हणजे मी शृंगारतळी गुहागर तालुक्यातून आहे. 1ली ते 4थी मी अगदी ZPच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद मराठी मीडियम शाळेमध्ये शिकलेलो आहे. त्याच्यानंतर पुढे 7वीपर्यंत पूर्ण माझं एज्युकेशन मराठी मीडियममध्येच राहिले आहे. आणि त्याच्यानंतर 8वी ते 10वी सेमी इंग्लिश मीडियममधून मी केलं. आणि 10वीमध्ये मला चांगले मार्क्स मिळाले बोर्डामध्ये. मी पूर्ण गुहागर तालुक्यामध्ये 2nd नंबर माझा आला. त्याच्यानंतर मला पुढे इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट होतं. मात्र आपल्या इथे गुहागर तालुक्यात किंवा इव्हन पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एंट्रन्सची तेवढी तयारी करून घेणारे तसे सुविधा इथे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी 11वी 12वीसाठी मी कोल्हापूरला गेलो. तिथे मी चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंगची जी एंट्रन्स एक्झामची प्रिपरेशन केली आणि त्यामध्ये मला 95% मार्क्स मिळाले. आणि मी ICT कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा, इथून मी केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, BTech केलं. ओके, आणि ते जे आपलं ICT कॉलेज आहे हे पूर्ण एशियामध्ये सेकंड नंबर, पूर्ण एशियामध्ये त्याची रँक 2nd आहे. अशा कॉलेजमधून मी BTech कंप्लीट केलेलं आहे. आणि तिथून BTech केल्यानंतर मी IIT कानपूरमध्ये MTechसाठी मी प्रवेश घेतला. त्यासाठी मी जे गेट म्हणून एक्झाम होते MTechच्या त्यामध्ये पूर्ण भारतामध्ये माझा ऑल इंडिया रँक 437 आलेला आहे. हो, आणि त्याच्या बेसिसवरती मला IIT कानपूरमध्ये ॲडमिशन घेतलं. ओके, MTech तर मी कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी PhDसाठी सुद्धा तिथे ॲडमिशन घेतलं. एक 5-6 वर्ष मी PhDचं सुद्धा शिक्षण घेतलं. मात्र काही पर्सनल रिझन्समुळे मी तिथे PhD ड्रॉप केलं. आणि पुढे मग खरं तर जसं तुम्ही सांगितलं मालानी, तर आधीपासूनच बाळकडू मिळालं होतं की आपण काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावं किंवा स्वतःचं काहीतरी करावं. मला खरं तर जॉब ऑफर्स सुद्धा होत्या, पण कुठेही मी कोणत्या कंपनीमध्ये जॉब न करता स्वतःचा बिझनेस काहीतरी करावं या दृष्टीने मी विचार करत होतो. पण मग पण हा विचार होता की माझ्याकडे जे इतकं मी एज्युकेशन घेतलेलं आहे, अगदी IITचं जे एज्युकेशन आहे त्याचासुद्धा काही फायदा व्हावा. तर त्याचा बेस्ट यूज काय होऊ शकेल, तर इथल्या मुलांना माझ्याकडचं ज्ञानाचा पुरेपूर फायदा व्हावा
त्या दृष्टीने मी इथे हे सुरू केलं. आणि यामागची तळमळ हेच होती की जसं मी अगदी गुहागर म्हणजे अगदी झेडपीच्या स्कूलपासून ते IIT कानपूरपर्यंतचा जसा माझा प्रवास झाला, तसं इथल्या बाकी मुलांना देखील अगदी IITs किंवा एम्स अशा कॉलेजमध्ये मेडिकल इंजिनिअरिंग आर्किटेक्चरच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये माझे विद्यार्थी जावेत, म्हणजे इथल्या मुलांना त्या लेवलचं शिक्षण मिळावं या दृष्टीने मी या अकॅडमीची सुरुवात केली. खरोखरच राकेश सर, आपण ज्या पद्धतीने आपला शैक्षणिक प्रवास सांगितला हा अत्यंत कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे. कारण एका जिल्हा परिषद शाळेतून तुमची सुरुवात झाली आणि कानपूरच्या IIT कॉलेजमध्ये आपण आणि तेही चांगल्या रँकिंगने पास होऊन आज तुम्हाला मिळालं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग इथल्या विद्यार्थ्यांना व्हावा या उदात्त हेतून आपण ऑलराऊंडर 360 अकॅडमीचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक संकुल सुरू केलं आहे. मला आता एक विशेष म्हणजे असं फारकाने प्रश्नही मला आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीने वेगळे आधुनिक असे या पद्धतीचे क्लासरूम या ठिकाणी निर्माण केले, मात्र कोणकोणत्या पद्धतीचं शिक्षण यामध्ये कोणकोणत्या फॅकल्टीचा समावेश आहे किंवा आणखी कोणत्या स्वरूपाचं शिक्षण आपण या ठिकाणी घेतो? ओके, तो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे 11वी 12वी सायन्सच्या मुलांसाठी आपण इथे क्लास घेतो. तर सायन्स स्ट्रीममध्ये जे मेन स्ट्रीम्स आहेत इंजिनिअरिंग, मेडिकल आणि आर्किटेक्चर, याच्या जे वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, मेडिकलसाठी नीट, इंजिनिअरिंगचे CET, त्याच्यानंतर IIT JEE या मेन एक्झाम, त्याशिवाय काही प्रायव्हेट कॉलेजेसचे जसे बिट्स पिलानीचं BITSAT आणि VIT या सगळ्या कॉलेजेस म्हणजे या एंट्रन्स एक्झामची तयारी, शिवाय आर्किटेक्चरसाठी नाटा वगैरे या सगळ्या एक्झामची ती तयारी केली जाते. आणि मुलांना त्या एक्झामची पूर्ण तयारी म्हणजे त्या दृष्टीने इथे क्लासरूम टीचिंग, त्याच्याशिवाय प्रत्येक क्लासचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि प्रत्येक क्लासचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे आमचं आपल्या अकॅडमीचं स्वतःचं Android ॲप आहे, त्याच्यावरती अपलोड केलं जातं, जेणेकरून मुलं घरी जाऊन रिवाईज करू शकतात. त्याशिवाय आमच्या Android ॲपमध्ये जवळपास 5 लाख MCQची बँक आहे, जे चॅप्टर वाईज MCQज डिवायडेड आहेत, तर ते मुलं प्रॅक्टिस करू शकतात. आणि अगदी 5 लाख नाही, म्हणजे 5 लाखपैकी जरी 20% 1 लाख जरी मुलांनी प्रॅक्टिस केली 11वी आणि 12वीमध्ये, तरीसुद्धा ते आरामात कोणती एक्झाम क्रॅक करू शकतात. मात्र आता तुम्ही ज्या पद्धतीने क्लासरूम बनवलेला आहे, सगळं मला दिसतंय की सर्व सुविधांचं संपूर्ण असे क्लासरूम आहे आणि त्यामुळे मला इथे भली मोठी अशी LED दिसते. तुम्ही याच्यावरतीच शिकवता म्हणजे? हो, हा आमचा डिजिटल फळा आहे. हो, तर या फळ्यावरती ओके, फर्स्ट ऑफ ऑल ही आमची वैशिष्ट्य क्लासची, आणि हे आमचं फळ्यावरचं खडू. तर जेव्हा मी मुलांना शिकवतो तर प्रत्येक लेक्चरच्या वेळेला मुलांचं टेक्स्टबुक मुलांच्या समोर असतं, त्याच्याशिवाय वेगवेगळे ॲनिमेशन्स आणि हे मुलांना दाखवले जातात, 3D ॲनिमेशन्स, 3D व्हिडिओज आणि आणखीन काही म्हणजे त्याच्याशी जी कन्सेप्ट मला शिकवायची आहे ती अगदी इन डिटेलमध्ये मुलांना शिकवली जाते, पूर्णपणे ती पण कन्सेप्ट मुलांना समजावण्यात यावी. त्याच्यानंतर मी साईड बाय साईड मी स्वतः लिहित असतो, इथे माझ्या नोट्स बनवत असतो आणि ते नोट्स मुलं लिहित असतात. ओके, अशा प्रकारचं इथे कोचिंग चालू असतं. आणि त्याशिवाय प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर प्रत्येक चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर आम्ही त्या चॅप्टरचं फर्स्ट ऑफ ऑल आम्ही त्या चॅप्टरचं स्टेट बोर्डचं सिलेबस कंप्लीट करतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत, नीट JEE वगैरे, याच्यामध्ये फक्त स्टेट बोर्डचं सिलेबस नाही, त्याच्यामध्ये CBSEच्या सिलेबसवरती त्या एक्झाम्स असतात. आणि आपल्या चिपळूणमध्ये एकही कॉलेज CBSE कॉलेज सिलेबसचं नाही आहे, त्यामुळे मी मुलांना स्टेट बोर्डचं शिकवतो, प्लस प्रत्येक चॅप्टरचं CBSEचं सिलेबससुद्धा कंप्लीट केला जातो. आणि त्यानंतर पूर्ण चॅप्टरवरती आम्ही MCQज प्रॅक्टिस करून घेतो इथे. आणि त्याच्यानंतर त्या पूर्ण चॅप्टरची टेस्ट होते, त्या टेस्टमध्ये मुलांचं काय परफॉर्मन्स आहे हा पालकांपर्यंत पोचवला जातो. प्रत्येक मुलाचं जो मंथली एक रिव्ह्यू घेतला जातो आणि तो रिव्ह्यू पालकांपर्यंत पोचवला जातो की तुमच्या मुलाची काय प्रोग्रेस आहे की. आणि अशा प्रकारे म्हणजे पालकांना देखील लक्षात येतं की आपला मुलगा किती चांगल्या प्रकारे हे करत आहे. ओके, आणि त्याशिवाय हे तर अकॅडमिक्सचं झालं. त्याशिवाय मुलांना मी बऱ्याच वेळेला अशा प्रकारे हे सांगतो की म्हणजे चॅप्टर कंप्लीट झालं की मुलांना ती कन्सेप्ट लक्षात आली की नाही
यासाठी मी त्यांना काय सांगतो त्यांना मी त्यांच्याकडून एक ॲक्टिव्हिटी करून घेतो. फॉर एक्झाम्पल आता मी आज चॅप्टरमधल्या काही 2-3 कन्सेप्ट मी चूज केल्या आणि मी त्या वाटून देतो की बाबा तू ही कन्सेप्ट शिकवणार, तू ही घेणार, किंवा कधी कधी ग्रुप ॲक्टिव्हिटी की तुम्ही दोघांनी मिळून ही कन्सेप्ट प्रिपेअर करून तुम्हाला स्वतः इथे ॲज अ टीचर उभं राहून प्रेझेंट करायची आहे. तर त्या आणि मुलं ते अगदी आवडीने करतात आणि त्याच्यामुळे फायदा असा होतो, म्हणजे एकतर फायदा हा की मुलांना ते शिकवायचं म्हटलं तर ते स्वतः चांगल्या प्रकारे प्रिपेअर करतात. शिवाय इथे उभं राहून पूर्ण क्लाससमोर ज्यावेळेला ते प्रेझेंट करतात तर त्यांचं स्टेज डेअरिंग वाढतं, कम्युनिकेशन स्किल्स वाढतात, इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करणं वगैरे हे सगळं आहे. तर यामुळे मुलांचं एक प्रकारचं जो एक जो एक फोबिया असतो मुलांचा स्टेजपासून तो दूर होतो आणि चांगल्या प्रकारे त्यांचं एक मला हे फार बरं वाटलं की वेगळ्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांशी खऱ्या अर्थानं संवाद साधून त्यांना सुद्धा तुम्ही एक वेगळं स्टेज डिलिंग देणं किंवा त्यांचं कॉन्फिडन्स लेवल वाढवणं हे तुम्ही काम करत असता. परंतु आता तुम्ही अकॅडमी सुरू केल्यापासून विद्यार्थी तर तुमच्याकडे येत असतात, तुम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवता. मात्र विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून कशा पद्धतीचा फीडबॅक आहे आता? फारच छान आहे. म्हणजे माझे विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजपासून माझ्याकडे नॅशनल कॉलेजमधून विद्यार्थी आहेत, DBJमधून आणि RC काळेमधून सुद्धा. तर तिथून जे माझ्या क्लासमध्ये जे शिकवलेले विद्यार्थी आहेत ते जेव्हा कॉलेजमध्ये त्यांना प्रोफेसर शिकवत असतात तर बऱ्याचदा असं होतं की प्रोफेसर्सचं क्वेश्चन संपण्यापूर्वीच ते आन्सर देतात. म्हणजे माझी मुलं आन्सर देतात तर त्या प्रोफेसर्सना चांगलं लागतं की बाबा तू जरा वेळ शांत बस जेणेकरून मी बाकी मुलांना शिकवू शकेन. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे मुलं, म्हणजे हे तेव्हाच पॉसिबल जेव्हा मुलांनी ते कन्सेप्ट आत्मसात केलेली असते. राईट. नक्की. म्हणजे हे पण फार चांगलं आहे की आपल्याला फीडबॅक जर आले तर तुम्हाला सुद्धा मला एक्झॅक्टली कशा पद्धतीने माझे चेंजेस केले पाहिजे, राईट, म्हणजे पद्धती योग्य आहे का. हो. तर नक्कीच तुमचं या ठिकाणी जे तुम्ही सुरुवात केलेली आहे. परंतु आता पालक आपले पाहत असतील, तुम्ही काय पालकांना किंवा विद्यार्थ्यांना आव्हान करा? एक तर म्हणजे माझं हे बघा, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की मी स्वतः IITian आहे आणि ज्या प्रकारचं क्लासरूम मी इथे बनवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला म्हणजे माझं एक जितकं माझं अंडरस्टँडिंग आहे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणताही IITian टीचर मिळणार नाही जो मुलांना शिकवतो. तर आणि मी या तळमळीने शिकवतो की जेणेकरून जसं मी IITमध्ये पोचलो तसं बाकी पोचावेत, IIT एम्समध्ये पोचावेत. तर त्या दृष्टिकोनाने म्हणजे म्हणजे मी IIT नसल्यामुळे माझं स्वतःचं मोटो आहे की मी स्वतः माझा बेस्ट द्यावं आणि मुलांचं बेस्ट त्यांच्याकडून बेस्ट करून घ्यावं, त्यांचं बेस्ट त्यांच्याकडून करून घ्यावं. तर या दृष्टिकोनाने मी इथे प्रिपरेशन करतो. तर जास्तीत जास्त मुलांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा. मी अगदी माझी फीज लिमिटेड ठेवलेली आहे, म्हणजे मार्केटमध्ये जी फीज आहे त्यापेक्षा आपली फीज अगदी लिमिटेड आहे, अगदी माफक फीज आहे. आणि इवन मी माझ्याकडे जे इकॉनॉमिकली वीकर सेक्टरमधून जे मुलं येतात त्यांना मी डिस्काउंटसुद्धा देतो. आणि जेणेकरून कारण माझं मोटो इथे पैसे कमवणे किंवा हे नाही आहे, ज्ञानदान करणे हा मेन मोटो आहे की इथल्या मुलांनी काहीतरी करून दाखवावं. तर त्या दृष्टिकोनाने आहे. आणि शिवाय माझ्याकडे प्रत्येक मुलांसाठी एक ऑफर अशी आहे की कोणताही मुलगा माझ्याकडे 7 days फ्री ट्रायल घेऊ शकतो. एकही पैसा न देता माझ्याकडे 7 दिवस मोफत शिकवणी घेऊ शकतो. त्याला जर का आवडलं तर पुढे त्याने कंटिन्यू करावं, त्याला नाही आवडलं तर तो जाऊ शकतो. काय अत्यंत चांगली गोष्ट तुम्ही सांगितली. हो. ही नमूद करण्याची गोष्ट आहे की एखाद्या विद्यार्थ्याला यायचं असेल तर त्याने 7 दिवस इथे यावं, या क्लासरूमचा अनुभव घ्यावा. जर त्याला वाटलं की इथे आपण येऊन आपला फायदा होणार आहे, आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या विकास होणार आहे, तर त्याला पुढे इथे ॲडमिशन घ्यावं आणि इथे कंटिन्यू करावं. मात्र 7 दिवसाची ऑफर ही खऱ्या अर्थानं प्रत्येकासाठी एक पर्वणी आहे आणि नक्कीच हा विषय मी नमूद करतो, अधोरेखित करतोय. पालकांचा विचार करून आपल्या मुलांना किंवा 7 दिवस इथं पाठवून नेमकं काय फायदा होऊ शकतो हे पाहावं. कारण मी पाहतोय की अत्यंत सुसज्ज असे क्लासरूम आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे IITian असा एक टीचर जो सर्वगुण संपन्न आहे अशा शिक्षकाकडून आपल्या विद्यार्थ्यांना अध्यापन केलं जाणार आहे. त्यामुळं अखिल मालानी आपण एक स्तुत्य उपक्रम या चिपळूणमध्ये राबवलेला आहे. एक चांगल्या पद्धतीचा फायदा इथल्या विद्यार्थ्यांना होईल. आणि तुम्ही जसं म्हटलात की फीसुद्धा
माफक आहे. हो. आणि कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये फी हा विषय पालकांच्या दृष्टीने फार डोकेदुखी असते. हो. प्रत्येकाची इच्छा जरी असली तरी ती भरमसाठ फी भरणं हे प्रत्येक पालकाला किंवा त्या विद्यार्थ्याला सोपं नसतं. आणि म्हणून तो एक मुद्दा तुमच्या दृष्टीनं किंवा पालकांच्या दृष्टीनं खूप चांगला आहे. म्हणजे या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकतर 7 दिवस तुम्हाला फी माफक आहे आणि इथे वेगवेगळ्या फॅकल्टीज आणि चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी आपण डिजिटल बोर्ड आहे तिथे जे स्वतः प्रेझेंट करतात. आपला सर्वांगीण विकास शैक्षणिक व्हावा या दृष्टीनं इथे त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत. या सगळ्याचा फायदा आपल्या इथल्या विद्यार्थ्याला चिपळूण आणि परिसरातील सगळ्याच विद्यार्थ्यांना व्हावा अशा पद्धतीचा आपण अपेक्षा करूया. तुर्तास तरी अखिल मालाने आपण आपल्या या क्लासरूमसाठी आपल्या अकॅडमीसाठी सह्याद्री समाचार करून लाख लाख शुभेच्छा. आणि आपण आमच्याशी संवाद साधला, आपल्या अकॅडमीबद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. हो, मी जस्ट एक छोटंसं ॲडिशन करू इच्छितो की एक तर मुलं म्हणजे काही माझ्याकडे ऑफलाईन टीचिंग होतंच, शिवाय काही आसपासच्या परिसरातली मुलं आहेत जे इथे येऊ शकत नाही. इव्हन माझ्याकडे गुहागरच्या 2 विद्यार्थिनी आहेत ज्या गुहागरच्या कॉलेजमध्ये शिकत आहेत, मात्र त्या चिपळूणला येऊ शकत नाही. तर माझं जे मी जसं आधी सांगितलं की माझं प्रत्येक क्लासचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं आणि हे आमच्या ॲपवरती अपलोड होतं. तर त्या विद्यार्थिनी येऊ शकत नाही तर त्यांच्या पालकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं. तर मी त्यांना आमच्याकडे एक ऑनलाईन टीचिंगचं सुद्धा हे आहे, सुविधा उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक क्लासचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे मुलांना मिळतं. आणि त्याशिवाय जसे मी तुम्हाला MCQची जी बँक आहे, जवळपास 5 लाख MCQची बँक आहे, ते सुद्धा मुलांना ॲक्सेस मिळतं. तर जे मुलं म्हणजे आता ते गुहागर तालुका म्हणा, खेड तालुका म्हणा किंवा चिपळूण तालुक्यातले पण काही ग्रामीण भागात नाही जिथे येऊ शकत नाहीत, तर ते मुलं सुद्धा याचा फायदा उचलू शकतात, घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये त्यांना आणखीन डिस्काउंट म्हणजे जे माझं ऑफलाईन टीचिंग आहे त्यापेक्षा 50% डिस्काउंटमध्ये ते मिळतं. आणि त्यामध्ये सुद्धा मी म्हणजे जे मी तुम्हाला आधी सांगितलं की इकॉनॉमिकली विकर जे मुलं पॅरेंट्स आहे म्हणजे मुलं आहेत त्यांना जो फायदा होतो तो ऑनलाईनवाल्यांना सुद्धा तो फायदा देण्यात येतो. म्हणजे आपण आणखी एक गोष्ट नमूद केली की ज्यांना इथे येऊन शिक्षण घेणं सोपं नाही किंवा काही लोक जे परिपक्व नाही अशा लोकांना सुद्धा याचा ऑफलाईनचा सुद्धा त्याची सुविधा आहे त्याचा फायदा घेत आहे. तर होते अखिल मालाने ज्यांनी एकंदरीत आपल्या कोणकोणत्या सुविधा आहे, कशा पद्धतीने शिकवलं जातं याचं थोडंसं प्रात्यक्षिक सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे. आणि पालकांना विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की आपण या ठिकाणी जे काही ज्ञानार्जन आहे ते करा आणि तुमचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जो काय याच्याकडून जो फायदा घेत आहे तो घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन केलं. तुर्तास आपण आभार मानूया. मी शाहीद खिरडकर समीरसह सह्याद्री समाचार. धन्यवाद.